भाई बोल ना. अरे भाई चुकलं, गणित नाही लक्षात आलं. पुढच्या वेळेस बीजगणित शिकून येतो. भूमिती. काय रे, अजूनही चिडलाय का? भाई काही बोलतच नाही नुसतं. म्हणजे त्या दिवशी त्याने जो हिशोब सांगितला होता ना तो ऍब्सोल्युटली करेक्ट होता. मी पुन्हा होते खूप. आधीच परवा तिकडे त्या नवीन जागेत जायचं म्हणून झोप झाली नाही, आणि काल ह्यानी ते पैशाचं सांगितलं त्यामुळे झोप नाही. इतके पैसे कसे उभे करणार होतो आपण एक दिवसात? एका दिवसात तर शक्य नाहीच आहे, पण मला असं वाटतं की जो वेळ लागणार आहे ना ते सगळं उभं करायला, तो चांगला 2-3 वर्षाचा वेळ लागणार आहे. भाई 2-3 वर्ष? मग जागा कॅन्सल नाही करायची, पण करायचं काय जागेचं? करायचं काय जागेचं? करायचं काय 2-3 वर्ष? आता आपण थापाच्या हातावर लक्ष्मी टेकून आलोय ना. आता विष्णू भगवान जरी आले ना इकडे तरी सुद्धा लक्ष्मी परत भेटणार नाही आपल्याला. तूच बोलला होता ना पप्या, हा आता रिव्हर्स गिअर नाही, आता डायरेक्ट 7 गिअर. मग हो भाई, मग तेच बोलतोय, नाही टाकायचं. हो यार, आणि आता मला माझ्या पायांवर उभं राहायचंय. मला शांतसे घरी जायचंय. आणि हे फक्त माझं स्वप्न नाहीये, आपण सगळ्यांनी मिळून बघितलेलं स्वप्न यार. आता काहीतरी झोलच करायला लागणार पैसे काढण्यासाठी. हे भाई, झोलचा वगैरे पैसा नको. हा, त्याचं काहीतरी भांडण आहे त्याच्या वडिलांशी, त्यामुळे त्याला नाही चालणार ते झोलचे पैसे वगैरे. अरे त्याच्या बाबांचं सोड, आपल्या बाबांची सुद्धा चिंता आहे म्हणून झोल नको वाटतोय. नाही रे, झोल वगैरे नको. हे बघ, आपण असं स्कॅम करायचं नाही, असं हलका फुलका झोल करून पैसा आणला तर चालेल. मी काय म्हणतो, काहीतरी करू, पैसे मॅनेज करू, म्हणजे त्याला पण असं वाटेल की आपण काहीतरी प्रयत्न करतोय ना. हे बाबांना सुद्धा चालेल. छोटा झोल. छोटा झोल. गौरव, अरे काय करतोयस? हे बघ, तू बिंडो नाहीयेस, उलट तू बिंधो जगाला जिंकू पाहणारा माणूस आहेस. तू अक्कल शून्य नाहीये, उलट तू अकलेच्या जोरावर एकावर शून्य वाढवत नेऊन श्रीमंत होऊ पाहणारा माणूस आहेस. तू काम चुकार नाहीयेस, उलट तू कुठलंही काम तुझ्यावर टाकलं तरी ते जबाबदारीने पार पाडणारा माणूस आहेस. मग ते नोकरी असो किंवा धंदा. गरज आहे योग्य दारावर नॉक करण्याची. नॉक नॉक. कम ऑन, यू कॅन डू इट. कम ऑन. तो एकटा उभा राहून गॅलरीत काय करतोय? भाई तो सकाळपासून कुठेतरी जायची तयारी करतोय. सकाळपासून डोंट माइंड योगा करतोय. हे काय असतं? ते काय असतं ते मला माहित नाही, पण जेव्हा जेव्हा असं करतो ना तेव्हा कुठेतरी बाहेर जात असतो नवीन कामासाठी. भाई आपल्याला तर फुल डाऊट आहे, आपल्या टोचनमुळे ना तो चिडलाय आपल्यावर आणि नवीन नोकरी शोधायला निघालाय. व्हॉट द फालतूगिरी यार. हे गौरव प्लीज नको ना जाऊ. ये बाई, आपलं काय ठरलंय गौरव? कलकत्ता पान आणि राग, वेळ आली की थुकलंच पाहिजे. ए भाई, थूक दे, मेरे मुंह पे थूक दे, पण थांब ना यार. नको ना जाऊ गौरव. गेला बाई, आता पालख्या उचला. आता 6 मधले 2 प्लेयर गेले, आता आपण 4च उरलोय. आपल्यालाच मॅच काढावी लागणार. भाई आता उंगली नाही, घीचा डब्बा टेढा करून काहीतरी करायला लागणार. मी मंडळात जातो. मी येते तुझ्यासोबत. मला जाताना सोड रस्ते. मी बाईकवर जाणार आहे. मग अरे चल की. डबल सीट चालवता येत नाही, मी चालव. काय नाही, येतो, आवरून येतो. गाली थांबते.
हा बापा, हा पांढरा सफेद कुर्ता रेडी ठेव. अरे यार अब मैं क्या करूंगी यार. मुझसे शादी करोगी? व्हाट? हाय. हॅलो. किती वेळ झाला? 3 तास झाले इथेच आहे. 3 तास इथेच? हो. हाय. केबिन कुठे? केबिन इकडे आहे. ही समोर? समोर? इथे? या. अशी सरळ? सरळ. बसून घ्या. कसं फसवलं? बसून बसून बोर झाला होतात ना? जरा मजा. आवडलं? हो, छान होतं. आवडलं? करू का मग परत? परत फसवलं. आणि ऑफिस आहे, ओरडत जाऊ नका हो. शांत बस. मिस्टर सुनील गायकवाड कोण? येस मॅम. प्लीज गो इनसाइड. तुम्ही मॅम, इंटरव्ह्यू साठी आलायत की सहजच? सहज इंटरव्ह्यू साठी आलोय. तसं असेल तर तुम्हाला बराच वेळ वेट करावा लागेल, कारण आधीच इथे खूप कॅन्डिडेट्स थांबले. काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे बघा, तशी प्रिकी प्रिस्लेची फिलॉसॉफी आहे, चांगल्या गोष्टींसाठी थांबा, वाईट गोष्टींना थांबवा. नेम प्लीज. गौरव. आजचा तरुण उदय गौरव बाळ. अरे अल्प्या, अरे तो बोर्ड नीट कर, थोडा असं कर. आता करेक्ट आहे. परफेक्ट आहे. हे बघ अल्प्या, सगळे येणाऱ्या जाणाऱ्यांना आहे ना चोकस टू फोकस वाटला पाहिजे आपला बोर्ड. एकच नंबर बोललास तू. एक काम कर, तो वर्गणीचा बॉक्स घे आणि तिथे उभा राहा. तो बोर्ड पण घे, बोर्ड घे. हे भगवान, इकडे हे घेऊन इथे उभा राहा. पप्प्या बाई येतोय आणि धंदा करतोय. मूर्ख. अरे भैया जी, आपकी बेरोजगारी में हमें काहे बेरोजगार बना रहे हो? हाँ, हे भगवान. भाई आले. भाई. शाबास. बाई पाणी. जाऊ दे. हा, अरे भाई बसा ना भाई. नाही, आज आपण उभं राहणार आहे. उभे राहणार आहे. हा. भाई मी काय बोलतोय, हा? तुम्ही आहे ना डायरेक्ट इलेक्शनलाच उभे राहा. भाऊ मस्करी नाही करत आहे. आपल्या पोरांनी तर स्लोगन पण तयार केलाय. हे अल्प्या, जरा सुमारे बायको. लावली चावली लगेच दिसली समोर छावी. अरे चेहऱ्यावर हवी बेरोजगारी. जात नाहीये, तिकडे जात नाहीये. पाय मोकळे करतो. कुठलेले ऑफिस आहे आणि असं ओरडू नका तुम्ही. एक्सक्यूज मी, मिस्टर पटेल, प्लीज गो इनसाइड. हॅलो. हॅलो. हा, काय कुठे आहे तू? काय तब्येत बरी आहे ना? एवढा वेळ का लावला फोन उचलायला? हॅलो, बोलत का नाहीये? हा, मी बरी आहे. पण आपण कोण बोलताय? कोण बोलताय म्हणजे? का फोन बिघडलाय का? हॅलो, मी मुक्ता बोलतेय. मुक्ता? कुणाची मुक्ता? पाठाऱ्यांची की लालखनची? अगं माय, अशा काय करती? तुझी पोर बोलतीये मुक्ता. नाही, काय आहे ना, माझी पोर मला रोजच्या रोज फोन करायची. नाही, अलीकडे विसरली ती आईला, म्हणून जरा येळ गेला आवाज ओळखायला. हे माय, असं काय बोलतीस ग?
अगं नाही ग, थोडी गंमत केली तुझी. अगं माझ्या पोटी जन्माला आलेला पोरगा आहेस तू, म्हणून का आई म्हणून काळजी नाही का तुझी? अगं अधून मधून खबरबात कळवत जावी. होय, पण इकडे काय चाललंय तुला माहितीये का? हा, अगं आम्ही सगळे मिळून हॉटेल सुरू करणार आहोत. हॉटेल? हा, आणि आम्ही सगळे म्हणजे? ऐक तर, मी साहिल, गोरो, पप्प्या, आनंदी आणि परी. हो बाय, परी म्हणजे ती लग्नातून पळून आलेली पोरगी ना? हो तीच. ती अजून आहेच का तुमच्या संगत? आहे की. आणि ती पोरं म्हणजे ज्यांना तू मारायला उठली होतीस तीच ना? तीच पोरं आहेत ती. हे नाही, पण माय तू सांगितलं ना ते 100% बरोबर आहे. बरी गट्टी जमली तुझी समजायची. मी म्हणले होते ना तुला पोरं चांगली असणार म्हणून. चांगली नाही, लय चांगली आहेत, खूप चांगली आहेत अगं ती. पण खरं सांगू का, तू सांगितलं ना माय म्हणून मी यांच्याशी बोलले. तुझ्यामुळे आज मला ही समधी माणसं मिळाली, माझी माणसं हक्काची, ज्यांना मी माझा मित्र म्हणू शकते अशी. अरे बेजबाबदार तरुण नाही, बेरोजगार तरुण वाटलं पाहिजे. एकदम चंद्रिया झिरी खायते प्यायते वांदे. क्या बात, काय थोडा बोलायला फुल रिस्पेक्ट. आज गौरव नव्हता रे, त्यामुळे आपण फर्स्ट टाइम भाषण दिलेलं. बघू समजतंय का? क्या बात है सर, वाव, एक नंबर आयडिया. उत्तम सर, उत्तम, उत्तम. ग्रेट ग्रेट सर, ग्रेट. हो ना, हो ना, हो ना. आता तुम्ही काळजीच करू नका. तुमच्या अडचणी मला कळलेल्या आहेत. हे माझं कार्ड. मी गौरव बाळ, आजचा तरुण उद्याचा उद्योजक. अरे आजचा तरुण कोणीतरी बोलून ठेवलंय. अरे आजचा तरुण उद्याचा उद्योजक आहे. पण आजच्या तरुणाने बिझनेस वाले उद्योग फसताय. त्याचे भलते सगळेच उद्योग चालले, म्हणून हा तरुण बेरोजगार. सॉरी म्हणून हा तरुण बेरोजगार आहे. बेरोजगार म्हणजे काय? ना नोकरदार ना कामगार, तो बेरोजगार. ज्याला मिळत नाही पगार तो बेरोजगार. ज्याच्या मनात अंगार तो बेरोजगार. पण त्याचा खिसा गपगार तो बेरोजगार. अरे ज्याला नोकरी नाही तो बेरोजगार. ज्याला नोकरी नाही तो बेरोजगार. थांबा बाई, ज्याला नोकरी नाही त्याला छोकरी नाही, ज्याला चाकरी नाही त्याला भाकरी नाही. अरे खिशात नाही पैसा तर खायचं काय, जगायचं कैसा? काय लाईन पुढची? आज पैसा कमी पडतोय आपल्याला. आज पैसा कमी पडतोय तर आपल्याला भरायला पाहिजे. आजच्या समाजाला, आजच्या तरुणाला आपण पुढे नेलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणून बोलतो डबे फिरवा. खिशामध्ये जो काही एक्स्ट्रा माल आहे, एक्स्ट्रा पैसा आहे तो हलका करा, म्हणजे या तरुणाच्या पाठीवरचा भार हलका होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, माय पॉप. मिस्टर गौरव बाळ, गो इनसाइड. येस. I'm always ready. भाई ऐक ना. ओ भाई, ओ भाई, ओ भाई, भाई. फुल रिस्पेक्ट सर, फुल रिस्पेक्ट. हे जे बाकीचे लोक इथे बघत बसले होते ना, त्यांनी 10 रुपये सुद्धा नाही टाकले, पण तुम्ही अख्खा क्रेडिट कार्ड टाकला. क्रेडिट कार्ड नाही, माझ्या मुलाचं व्हिजिटिंग कार्ड आहे ते. गेल्या महिन्यात त्याची नोकरी गेली, तो पण असाच बेरोजगार होऊन बसलाय. तुमच्या योजनेत येणाऱ्या पैशाची त्याला खूप गरज आहे. तेव्हा जेव्हा केव्हा जमा होतील ना, त्यावेळी तुम्ही त्याच्या नंबरवर त्याला फोन करा. तुमचे खूप उपकार होतील.
बापा 100 रुपये दे. बाई गरीब आहे पण क्वालिटी आहे. अगं कसले एक ते एक माहितीत का तुला ते तो साहिल आहे ना लय आगाव आहे आणि तो गौरव आहे ना नुसतं काहीतरी मोठ्या मोठ्या विषयांवर भाषण देत असतो. ती आनंदी आहे ना ती देवाच्या माग इतकी येडी आहे इतकी भक्त आहे सांगू का तुला. आणि ती परी आहे ना परी कोणाच्या माग नाही नुसतीच येडी आहे. म्हणजे आपली सिंधू कशी लहानपणी नखरे करायची नटायची तटायची येड्यासारखी वागायची तशी ही परी अजून घोडी झाली तरी तशीच वागती माहिती का. आणि तो पप्प्या अगं तो पप्प्या तर तुला सांगू का तो पोरींना इतका घाबरतो नुसती पोरीची सावली जरी पडली ना तरी 4 हात लांब जातो तो. सगळे येडे आहेत पण मस्त आहेत एकत्र आहेत समजे. हॅलो हॅलो हा ऐकतीस का काय कट झाला का काय. नाही आहे ना बोल बोल. अगं मग बोल की काहीतरी. तू बोलू कुठं देतेस मला. नाही सॉरी बोल बोल. बरं वाटलं ऐकून बघ. इकडे गावाकडं पोरांची हाडं मोडलीस आणि तिथे जाऊन माणसं जोडते. तुझा बा गेल्यानंतर आपल्या रक्ताच्या माणसाने पाठ फिरवली आपल्याकडे. पण ही पोरं अशी करणार नाही. सगळ्यांची सोबत धरून राहा. हा तर राहावंच लागणार आहे. एकत्र हॉटेल सुरू करतोय आम्ही समजा एकत्रच करणार. ऐक ना माय ते हॉटेलची जागा पक्की केली आम्ही पण फक्त जरा पैशांची नड पडती म्हणून तुला पाठवायला जे पैसे साठवले होते ते हॉटेलातच टाकावे लागतील म्हणून या महिन्यात पैसे तुला ते आई आहे मी तुझी. तुझ्यात जी रग आले ना ती माझ्याकडनंच आली. तू इकडची अजिबात काळजी करू नकोस. अगं पुढचे 2 महिने जरी पैसे पाठवले नाहीस ना तरी काही अडत नाही माझं. तुला माहितीये मुक्ती अगं शिलाईचं काम परत सुरू केलंय मी आणि कामं बी बरीच येत आहेत. आणि तुला लागत असतील ना पैसे तर मला सांग मी पाठवते तुला. मुक्ते आता तुझा फोन कट झाला की काय. नाही मग तू अशी गप का झालीस. रडतीस की काय. नाही ग खोटं बोलू नगस. नाही काही नाही मी आता जाते करते नंतर तुला. न ग आता डोळं पुस मी कामाला लाग. मी ठेवते फोन. काळजी घे हा. ए हाय हाय हाय. तू साहिलची बहीण का. नाही ओ म्हणजे जस्ट फ्रेंड. नाही ऍक्च्युली मी त्याची एक्स गर्लफ्रेंड. हा तू पण म्हणजे म्हणजे मी पण त्याची एक्स गर्लफ्रेंड. काय मी 2 मी 3. मला माहिती साहिलने ना आपल्याला इकडे त्रास द्यायला बोलवलंय. टोमणी मारायला बोलवलं एकत्र. हो तिची मुलगी होती ना जिने दार उघडलं ती ना नक्की त्याची नवीन गर्लफ्रेंड असणार. त्याला ना आपल्याला असं इनडायरेक्टली दाखवून द्यायचंय की ती मुलगी त्याची किती काळजी घेते आणि ती किती चांगली आहे आणि आपण किती चुकीच्या होतो. मी ना त्याला एकदम नीट ओळखते. म्हणजे आम्ही 3 वर्षापासून सोबत होतो. मी 2 मी 3. मगाशी तिने दार उघडलं ना तिच्यापेक्षा आपण नक्कीच बेटर आहोत. तुमचं माहित नाही मी तरी नक्कीच बेटर आहे.